नाही, लंका त्यांचीच आहे. आम्ही हनुमान आहोत सगळे. लंका ही रावणाची जळते, त्यांना माहित नाही. रामाला दाढी नव्हती, दाढी रावणाला होती. त्यांना रामायण वाचावं लागेल, त्यांना महाभारत वाचावं लागेल. काय की या महाराष्ट्राला सुसंस्कृत मुख्यमंत्री काय मिळालेले आहे. यशवंतराव चव्हाणांपासून परंपरा जर आपण पाहिली उद्धव ठाकरेपर्यंत सगळे संस्कारी आणि सुसंस्कृत मुख्यमंत्री होते. ते साहित्य, कला, काव्य याच्यामध्ये रमायचे, लेखक त्यांच्याबरोबर असायचे. त्याच्यामुळे कोणाचं काय जळताय बरं का हे लवकरच कळेल ना. आता दाढीवाले म्हटल्यावर मग आता त्यांना खरं कळायला पाहिजे. आता मी काही बोलणार नाही फार, पण मला सांगता येईल काय अजून त्यांची उदाहरणं. पण मला असं वाटतं की त्यांनी तसं बोलू नये. म्हणजे ते बोलताना त्यांनी विचार करावा थोडा आणि मगच बोलावं. दाढीवाले रावण म्हणतायत तर त्यांनी विचार करावा आणि मगच बोलावं. पण त्यांच्या जिभेला कुठले हाड नाही आहे. ते कोणाला काही बोलू शकतात, कोणालाही काही शकतात. ते प्रधानमंत्र्यांनाही काही बोलतात, अमित भाईंनाही काही बोलतात, देवेंद्रजींना काही बोलतात, निवडणूक आयोग असेल, सर्वोच्च न्यायालय असेल, त्यांच्यावर काही टीकाटिप्पणी करतात. त्यांच्या जिभेला हाड नाही आहे, त्याच्यामुळे ते त्यांना काही बोलता येतं. पण मला वाटतं त्यांनी दाढीवाले रावण असतात हे बोलताना त्यांनी थोडा विचार केला पाहिजे. आता मी बोलत नाही, तुम्हाला कळत असेल मला काय म्हणायचं आहे, पण त्यांनी थोडा विचार करूनच बोललं पाहिजे.